नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। मुख्य न्यायाधीश पर जूता फेंकने की घटना की निंदा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट की ओर से राष्ट्रपति के नाम निवेदन। अकोला 7 अक्टूबर 2025। सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश माननीय BR गवई साहब के पर जूता फेंकने की घटना के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट ने तीव्र निंदा व्यक्त की है। पार्टी पदाधिकारियों ने कहा कि ये घटना देश की न्याय व्यवस्था और लोकतांत्रिक परंपराओं के प्रति अनादर दर्शाती है। उन्होंने कहा कि भारत का संविधान सभी को अभिव्यक्ति की स्वतंत्रता देता है, परंतु किसी भी असहमति को हिंसात्मक या अपमानजनक तरीके से प्रकट करना लोकतांत्रिक मूल्यों के विपरीत है। इस प्रकरण के विरोध में आरोपी के विरुद्ध उचित कानूनी कार्यवाही की मांग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट की अकोला शाखा ने माननीय राष्ट्रपति के नाम निवेदन अकोला जिलाधिकारी कार्यालय में प्रस्तुत किया। इस अवसर पर प्रमुख रूप से जिला महासचिव आनंद पिंटू वानखड़े, सौविद्याताई अंभोरे, गजानन भटकर सामाजिक न्याय जिलाध्यक्ष, कोकिड़ाताई वाहरुवाक महिला जिलाध्यक्ष, परिमल लहाने, कैलाश गोंडसोर, राजेंद्र इंगोले, अजय पागरू तालुकाध्यक्ष, राजेश राऊ, सरलाताई वरगड, मेघाताई पासपोर, मंगलाताई सोनवणे, संगीताताई दाडू, सुनीताताई पातोड, धनश्री सोनी, शैलेश बोदळे, मारुती उंबरकार, योगेश सोनोने, सिकंदर मर्दाने, अतुल डिक्कर, श्यामराव वाहुरवाक, जॉनसन वरगड सहित अनेक पदाधिकारी उपस्थित रहे। अकोला से जेके हिंदी न्यूज संवाददाता गजानन वानखड़े एवं निषेधार्थ आज आम्ही राष्ट्रपती महोदय यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन देत आहोत। काल झालेल्या ज्या घटनेचा जो विषय आहे तो अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असून आज जर न्याय मागायला जर कोणी जात असेल। आपण आज इथे कलेक्टर ऑफिस मध्ये कशासाठी आलेले त्याच्याबद्दल काही सांगाल का सर? आत्ताच 1 वर्ष आधी देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात साजरा करण्याचा आपण पाहिलं। हा स्वातंत्र्यानंतरचा हा अमृत महोत्सव एक संवैधानिक दृष्टीने चालणाऱ्या या भारत देशामध्ये हा सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस होता आणि या सगळ्या भारत देशातील नागरिकांना त्यांच्या सामाजिक आणि न्यायिक हक्कांचा न्याय मागण्यासाठी देशाचं एक सर्वोच्च न्यायालयामध्ये देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई साहेब त्या ठिकाणी न्यायाधीश आहेत। त्या ठिकाणी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एक मनुवादी विचारसरणीचा एक वकील त्या दालनामध्ये त्या ठिकाणी हजर होता। राकेश किशोर नावाच्या या वकिलाने त्या ठिकाणी त्या महत्त्वपूर्ण खुर्चीवर बसलेल्या देशाच्या CGI पायातील बूट काढून भिरकावला। ही अत्यंत निंदनीय गोष्ट देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या या काळामध्ये घडली। हा बूट भिरकावत असताना की संपूर्ण देश म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीच्या बरोबरीला त्यांचं महत्त्व आहे संविधानिक दृष्ट्या, ते म्हणजे देशाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, जर त्यांच्याच सुरक्षेबद्दल जर हा आज त्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर आमच्यासारख्या देशातील सामान्य नागरिकांना शंका व्यक्त होत आहे की देशामध्ये सुरू काय आहे। अशा पद्धतीच्या विचारसरणीच्या लोकांची अशी हिंमत कशी होते की CGI पर्यंत ते पायातील डोळा काढून भिरकवतात। तर यांच्या या कृत्याला, या विचारसरणीला चाप बसली पाहिजे म्हणून आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे सगळे महिला पदाधिकारी, आमचे जिल्ह्यातील पदाधिकारी, आम्ही सगळे या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांना आम्ही या ठिकाणी लेखी स्वरूपात निवेदन दिलं। आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमचे गजानन भाऊ भटकर आहेत, आमचे कोकिळाताई वाहुरवाक आहेत, तसे आमचे हे सगळे पदाधिकारी आहेत। या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्या राकेश किशोर याच्यावर NSA अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे। आणि घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे। या देशातील स्वातंत्र्याचे मूल्य जपणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना कालपासून या घटनेबद्दल जशी माहिती मिळाली त्यामुळे आमच्या मनामध्ये सगळीकडे अस्वस्थता निर्माण झालेली आहे। एकीकडे लडाखमध्ये ते वांगडू नावाचे जे पर्यावरण रक्षक आहेत त्यांना सुद्धा देशविरोधी कारवाईच्या नावाखाली देशात जेलमध्ये टाकून ठेवलेलं आहे। हे जे काही राजेशाहीकडे या देशाची वाटचाल आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे। यासाठी आता आमच्यासारखे लोक सगळे आम्ही रस्त्यावर उतरूनही आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत। या ठिकाणी निश्चितच आमच्या या प्रकरणाची दखल घेऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमच्या सगळ्यांची या ठिकाणी मागणी आहे। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने